वाफळत्या भातावर गरमागरम टोमॅटो सार आणि सोबतच कुरकुरीत आणि चटपटीत लागणारी केळ्याची कापं. मालवणी घरांमध्ये बऱ्याच वेळा गरमागरम भातासोबत मस्त अशी कुळथाची पिठी किंवा टोमॅटोचं सार आणि सोबतच तोंडी लावण्यासाठी सुरणाचे काप किंवा मस्त असे कुरकुरीत आणि चटपटीत केळ्याचे काप बनवले जातात. आज आपण अगदी मालवणी पद्धतीची केळ्याचे काप बनवणार आहोत. यासाठी इथे मी 2 कच्ची केळी घेतलेली आहेत. वजनी मापाने ही 1/2 किलो केळी आहेत. आपल्याला केळ्यांची साल काढून घ्यायची आहे. त्याआधी सुरीला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि शेंड्याकडचा भाग आणि देठाकडचा भाग आपल्याला कापायचा आहे. कच्च्या केळीमध्ये थोडं चीक असते, यासाठी मग केळी कापताना थोडं सुरीला तेल लावून घेतलं होतं. आता या केळीचा ना शेंड्याकडचा आणि देठाकडचा भाग मी काढून घेतलेला आहे. केळीचं साल काढण्याआधी मी थोडं तेल हाताला देखील लावून घेते. केळीच्या सालीवर मी थोडं खास करून घेते, म्हणजे केळीची साल काढण्यासाठी आपल्याला सोयीस्कर जाईल. ह्या साल ना थोड्या जाड असतात. पिकलेल्या केळीच्या साली जितक्या आपण सहजरित्या काढतो तितक्या सहजरित्या आपल्याला कच्च्या केळीच्या साली काढता येत नाहीत. यासाठी सुरुवातीला केळीच्या वरच्या बाजूला म्हणजे सालीवर मी थोडं खाच करून घेतली होती. यामुळे ना या केळीची साल काढायला अगदी सोयीचे होत आहे. हे बघा, ह्या केळीची संपूर्ण साल आपण काढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या केळीचे ना उभे काप करून घ्यायचे आहे. काप करताना जास्त जाड किंवा जास्त पातळ ठेवायचे नाही. मी इथे थोडे मोठेच काप ठेवत आहे. तुम्हाला हवं असल्यास या कापाचे 2 भाग देखील करून घेऊ शकता. काप करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकायचे आहेत, कारण की हे केळी आहेत ना लगेच काळपट होतात. यासाठी आपल्याला लगेचच हे काप करून झाल्यानंतर पाण्यात ठेवायचे आहेत. हे केळीचे काप तळल्यानंतर खाताना ना आपल्याला अगदी बोंबील फ्राय खातोय असंच वाटतं. त्यामुळे ना मी ह्या केळीचे काप जास्त लहान न करता थोडे मोठ्या आकारामध्येच ठेवत आहे. आता हे दुसरं केळं देखील घेतलेले आहे आणि त्याचे देखील अशाच प्रकारे मी या साली काढून घेणार आहे आणि काप करून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला तेच खाऊन कंटाळा आला असतो किंवा भाजी काय बनवावं हे सुचत नसतं. मग अशा वेळेला मी काय करते की मस्त असं गरमागरम भात, टोमॅटो सार आणि सोबतच ही कच्च्या केळीची काप, असं साधासुद्धा पण झक्कास असा हा बेत आखते. इथे बघा, आपले हे सर्व केळ्याचे काप कापून झालेले आहेत आणि लगेचच आपल्याला हे काप पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. आपण हे काप असेच कापून बाहेर ठेवले तर ते लगेच काळे पडतील. यासाठी आपल्याला ही कापं लगेच पाण्यामध्ये ठेवायची आहेत. आता भांड्यामधलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. यावर आपल्याला कोकम आगळ घालायचं आहे. 7-8 कोकम मी गरम पाण्यामध्ये ठेवले होते आणि त्याचंच पाणी यावर घालत आहे. अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला कोकम आगळ नसेल घालायचं, नाही घातले तरी चालेल, पण हे काप ना कोकम आगळ घातल्यामुळे याची चव आणखी छान लागते. आता वरच्या आवरण्यासाठी इथे मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. तुम्ही वापरणार असलेलं पीठ आधीच रवाळ असेल तर यामध्ये रवा घालण्याची गरज नाही. या पिठामध्ये मी 3 चमचे बारीक रवा घातलेला आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. यानंतर अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 1 छोटा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. वरच्या आवरणाला देखील चव यावी यासाठी यामध्ये मी हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे. हवं असल्यास तुम्ही यामध्ये चिमूटभर मीठ देखील टाकू शकता. आता केळीच्या कापांवर देखील अगदी थोडी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा भरून आपल्याला यावर लाल तिखट घालायचं आहे. आपण जे कोटिंगसाठी जे मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये देखील लाल तिखट घातलेलं आहे. यासाठी इथे मी फक्त 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कापांना सर्व बाजूने व्यवस्थित हळद, लाल तिखट आणि मीठ लागलं पाहिजे. आपण या केळीच्या कापांना सुरुवातीलाच कोकम आगळ घातल्यामुळे आपले हे काप मस्त असे तिखट आंबट चवीचे होतात. केळीच्या कापांना मी सर्व बाजूने मस्त असा मसाला चोळून घेतलेला आहे. बघा, इथे आपले हे काप तळण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्हाला हे काप किती तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये मसाला घालू शकता. इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेले आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 1 चमचा लाल तिखट घालू शकता. आता आपण कोटिंगसाठीचं हे जे मिश्रण तयार केलं आहे ना त्यामध्ये 1-1 काप घ्यायचा आहे आणि या पिठामध्ये हा काप आपल्याला छान असा घोळवून घ्यायचा आहे. बघा, अशाच प्रकारे मी सर्व कापांना हे पीठ म्हणजे हे कोटिंगचं जे मिश्रण आहे ना ते लावून घेणार आहे. कापांना जे काही जास्तीचं मिश्रण लागलं असेल ते आपल्याला झाडून घ्यायचं आहे. हे काप तळण्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि तवा गरम करून घ्यायचा आहे.
यावर मी 1 चमचा भरून तेल घातलेलं आहे आणि तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण पिठामध्ये घोळून घेतलेले काप एक एक करून यावर ठेवायचे आहे. गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवूनच एका बाजूने मी 3 ते 4 मिनटं हे काप छान तळून घेतलेले आहेत. आता याची दुसरी बाजू मी पलटून घेत आहे. दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हे काप 3 ते 4 मिनटं छान तळून घ्यायचे आहेत. हे काप तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत. बघा इथे मस्त असं दोन्ही बाजूने हे काप छान कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत. अजिबात वाटत नाही की हे केळीचे काप आहेत. अगदी बोंबील फ्राय केल्यासारखे हे काप दिसत आहेत. आता तळून झालेले काप आहे ना आपल्याला काढून घ्यायचे आहेत. उपवासासाठी देखील अशाच प्रकारे हे केळीचे काप तुम्ही तळून खाऊ शकता. जिथे आपण वरच्या आवरणासाठी तांदळाचं पीठ आणि रवा वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही भगर किंवा राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करायचा आहे आणि अशाच पद्धतीने छान असे कुरकुरीत हे काप तळून खायचे. आणि इथे आपले हे व्हेज फिश फ्राय तयार झालेले आहेत. यावर हलकं असं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहे. तुम्हाला हवं असल्यास खाताना यावर लिंबू पिळून देखील खाऊ शकता. आणि अशाच पद्धतीने ना मी दुसरे काप देखील तळून घेत आहे. लहान मुलं देखील हे काप खूप आवडीने खातात. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी देखील हा खूप उत्तम पर्याय आहे. तर इथे तयार झालेले आहेत मालवणी पद्धतीचे चटपटीत आणि मस्त असे कुरकुरीत लागणारे केळीचे काप. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.